मेषरास, कष्टाचे फळ मिळणार की पुन्हा पदरी निराशा? काळजाचा ठोका चुकवणारा आजचा दिवस. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ बनवताना माझंही हृदय भरून आलंय. कधी विचार केलाय का की आपणच का? देवानं आपल्याच वाट्याला इतका संघर्ष का दिलाय? रात्रंदिवस रक्ताचं पाणी केलं, घरदारासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला, पण बदल्यात काय मिळालं? फक्त उपेक्षा, फक्त अपमान, की पुन्हा एकदा पदरी पडलेली निराशा? आजचा हा शनिवार हा नुसता वार नाही, तर मेष राशीच्या आयुष्यातील एक असा टप्पा आहे जिथे काळजाचा ठोका चुकणार आहे. आज नशिबाचा खेळ असा काही फिरणार आहे की तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. आज मी तुम्हाला तुमचं भविष्य नाही, तर तुमच्या काळजाची व्यथा सांगायला आलोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या 5 मिनिटात मी जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुमच्या जगण्याची दिशा बदलेल. पुढे जाण्यापूर्वी आज मला तुमची साथ हवी आहे. मेष राशीचे लोक मनाने खूप साफ असतात, पण त्यांना समजून घेणारं कुणी नसतं. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या कष्टाची कुणी किंमत ठेवली नाही, तर कमेंटमध्ये जय शनिदेव आमचा न्याय करा असं नक्की लिहा. आज तुमच्या प्रत्येक कमेंटमधून तुमचं दुःख हलकं होईल हा माझा विश्वास आहे. मेष राशीचा स्वभाव आणि जगाचा स्वार्थ. मेष रास म्हणजे अग्नितत्व, स्वाभिमानी, कष्टाळू आणि प्रामाणिक. तुम्ही लोकांसाठी धावून जाता, कोणाचं वाईट चिंतत नाही. पण जग कसं आहे? जोपर्यंत तुमच्याकडे देण्यासारखं काही आहे तोपर्यंत लोक तुमच्या मागे फिरतात. ज्या दिवशी तुमची कष्टाची भाकरी संपते त्या दिवशी हेच लोक पाठ फिरवतात. आजच्या शनिवारी मेष राशीच्या जातकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की कधी स्वतःसाठी जगलात का? नेहमी मुलांचं भविष्य, पती पत्नीच्या गरजा, आई वडिलांची सेवा यातच स्वतःला विसरून गेलात. आणि आज जेव्हा तुम्हाला आधाराची गरज आहे तेव्हा पदरी काय येतंय? निराशा. आजचा हा शनिवार हा नुसता वार नाही, तर मेष राशीच्या आयुष्यातील एक असा टप्पा आहे जिथे काळजाचा ठोका चुकणार आहे. आज नशिबाचा खेळ असा काही फिरणार आहे की तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. आज मी तुम्हाला तुमचं भविष्य नाही, तर तुमच्या काळजाची व्यथा सांगायला आलोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या 5 मिनिटात मी जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुमच्या जगण्याची दिशा बदलेल. आर्थिक ओढाताण. पैसा येतो पण टिकत नाही. घराच्या गरजा भागवता भागवता स्वतःचे खिसे रिकामे राहतात. आजच्या दिवशी एखादी मोठी पैशाची अडचण समोर येईल, जी तुम्हाला रडायला भाग पाडेल. नात्यातील दुरावा. ज्यांच्यासाठी आयुष्य वेचलं तेच आज म्हणतात तुम्ही आमच्यासाठी केलंच तर काय? हे वाक्य काळजाला आरपार चिरून जातं. आरोग्य आणि मानसिक थकवा. शरीर साथ देत नाहीये, पण जबाबदारीची ओझी उतरवता येत नाहीत. मेष राशीचा माणूस रात्री उशी धरून रडतो, पण सकाळी हसून कामाला लागतो. मेष राशीचा परोपकार आणि जगाचा स्वार्थ. मेष राशीच्या व्यक्तीचं हृदय कसं असतं माहितीये? एखाद्या उघड्या पुस्तकासारखं. तुम्ही कोणाबद्दलही मनात कपट ठेवत नाही. कोणाला मदतीची गरज पडली की स्वतःचं काम सोडून धावून जाता. पण कधी विचार केलाय का की जेव्हा तुम्हाला रडू येतं तेव्हा तुमचे अश्रू पुसायला कोण येतं? आजचा हा शनिवार तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. ग्रहांची स्थिती सांगतेय की ज्यांना तुम्ही आपलं मानलत, ज्यांच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं, तेच लोक आज तुम्हाला परकं ठरवतील. मेष रास ही अग्नितत्वाची आहे, पण आज तुमच्यातील तो अग्नी विझल्यासारखा वाटेल. तुम्हाला वाटेल की सगळं सोडून कुठेतरी लांब निघून जावं. पण थांबा, हीच तुमची परीक्षा आहे. शनिदेव आज तुमच्या सहनशक्तीची चाचणी घेत आहेत. तुम्ही कोणासाठी काय केलं याचा हिशोब देव ठेवतोय, माणसं नाहीत. त्यामुळे जर आज तुमचं मन दुखावलं असेल तर समजा की देव तुम्हाला चुकीच्या लोकांपासून लांब करतोय. आर्थिक विवंचना. रिकामे खिशातलं जड ओझं. मेष राशीच्या आयुष्यात पैसा येतो, पण तो वाड्यासारखा वाहून जातो. तुमच्याकडे स्वतःसाठी खर्च करायला 10 वेळा विचार करावा लागतो, पण कुटुंबाच्या आनंदासाठी तुम्ही कधीच हात आखडत घेत नाहीत. आजचा शनिवार तुमच्या आर्थिक स्थितीवर मोठा आघात करू शकतो. कदाचित एखादं जुनं कर्ज किंवा अचानक आलेला दवाखान्याचा खर्च तुम्हाला चिंतेत टाकेल. कष्टाचं फळ मिळणार की निराशा या प्रश्नाचं उत्तर शोधताना तुम्हाला जाणवेल की तुम्ही फक्त इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक मशीन बनला आहात. मित्रांनो, तुमच्यासोबतही असं होतं का? महिना संपायच्या आधीच खिसा रिकामा होतो आणि कोणाकडे हात पसरायची वेळ येते? कमेंटमध्ये तुमची परिस्थिती नक्की सांगा, कारण तुमचं दुःख शेअर केल्याने ते हलकं होतं. भरणी आणि अश्विनी नक्षत्रातील मेष राशीचा संघर्ष. मेष राशीमध्ये 3 नक्षत्र येतात, पण प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे.
अश्विनी नक्षत्राच्या लोकांसाठी आजचा शनिवार आरोग्याच्या तक्रारी घेऊन येऊ शकतो. मनातील घालमेल वाढेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना आज जवळच्या व्यक्तीकडून अपमान सहन करावा लागू शकतो. तुमच्या शब्दाला किंमत दिली जाणार नाही. कृत्तिका नक्षत्राच्या लोकांना कामाच्या ठिकाणी राजकारण होण्याची शक्यता आहे, पण लक्षात ठेवा, हा काळजाचा ठोका चुकवणारा दिवस तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आला आहे. सोनं आगीत तापल्याशिवाय त्याला झळाली निघत नाही, तसंच मेष राशीचं आयुष्य संघर्षाशिवाय हुजळत नाही. शनिदेवाचा कठोर पण न्यायी संदेश. आज शनिवार आहे, न्याय देवतेचा वार. मेष राशीवर शनीची वक्रदृष्टी आहे की कृपादृष्टी? सध्या तुम्हाला वाटत असेल की शनी तुमच्यावर अन्याय करत आहे, पण नाही. शनिदेव तुम्हाला सांगत आहेत, बाळा, तू खूप कष्ट केलेस, आता थांब. जे तुझे नाहीत त्यांच्यासाठी झुदणं सोडून दे. आज पदरी निराशा पडली तरी ती तात्पुरती आहे. उद्याची पहाट तुमच्यासाठी यशाचा नवा किरण घेऊन येईल. फक्त आजचा हा कठीण शनिवार तुम्हाला संयमाने पार पाडायचा आहे. कोणावरही रागवू नका, कोणाचंही वाईट चिंतू नका. शांत रहा आणि देवावर विश्वास ठेवा. स्वामी संवाद. आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहणारे माझे मेष राशीचे बांधव, मला माहिती आहे तुमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या असतील. तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्याच मनातलं बोलतोय. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं कोणीही नाहीये, तर मी तुमच्यासोबत आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमची समस्या लिहा. आपण मिळून प्रार्थना करूया की मेष राशीच्या प्रत्येक व्यक्तीचं दुःख दूर व्हावं. चला, एकदा मोठ्या प्रेमानं लिहा, माझा देव माझ्यासोबत आहे. भावनिक शेवट. मित्रांनो, मेष रास कधीच हार मानत नाही. आज जरी पदरी निराशा दिसत असली तरी लक्षात ठेवा, सूर्य मावळतो तो उद्या पुन्हा उगवण्यासाठीच. आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा आरशात बघून स्वतःला सांगा, मी एकटा नाहीये, माझा देव माझ्यासोबत आहे. आजचा हा शनिवार तुमच्या दुःखाचा शेवट आणि सुखाची सुरुवात ठरू शकतो. जर आज तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा तुमचं हृदय अजून जिवंत आहे. मेष राशीच्या या संघर्षात मी तुमच्या सोबत आहे. हा व्हिडिओ त्या प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीला शेअर करा जो सध्या संकटात आहे. तुमची एक शेअर केलेली लिंक कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते, कोणाला तरी जगण्याची उमेद देऊ शकते. जाता जाता फक्त इतकंच म्हणेन की खचून जाऊ नका, कारण वेळ बदलत असते आणि तुमची वेळ आता आली आहे. कमेंटमध्ये आपल्या मनातील दुःख मोकळं करा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचणार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका काळजाला भिडणाऱ्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय शनिदेव. तर हे होतं आजचं मेष राशीचे भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.